केडगाव परिसरातील लालानगर येथे एका युवकावर चॉपरने सपासप वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात रमेश शकील शेख गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। कोतवाली पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। एटीवी न्यूज साठी प्रतिनिधि आइनुल शेख, नगर। मेरा नाम रमेश शेख है। मेरी बहन के झगड़े हुए थे बाजू वाले से, उनके बाजू वाले से केड़ा गाँव में। तो वो आदमी मेरी बहन के आंख पे जा रहा था, गाले दे रहा था, मेरी बहन के आंख पे गया, उसको मार रहा था वो। तो मैं बात करने के लिए उसके पास गया, तो उसको अंदर घर में बैठा था चिपके हुए। तो उसको बात करने के लिए मैं उसको दरवाजे से बाहर बुला रहा हूँ। उसने दरवाज़ा बंद किया था। जैसे उसने दरवाज़ा खोला, बाहर आके उसने पहले उसके हाथ में चाकू था या पता नहीं क्या था, उसने सीधा अंदर घुसा दिया। मतीन सैयद नाम है उसका, रिक्षा ड्रायव्हर आहे वो, केडगाव में रिक्षा चलाता है। पोलीस प्रशासनाकडून आपल्याला फक्त एवढीच मागणी आहे का त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि मला आपल्याला न्याय मिळाला पाहिजे। मला त्याच्यावर अजून पण केस आहेत, 2-3 दुसरे पण 307 वगैरे त्याच्यावर दुसरे पण केसेस चालू आहे। तडीपार सुद्धा केलेले त्याला।